इचलकरंजीत प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण. हरवलेले सोन्याचे दागिने सूरज चावरे या युवकाने केले परत. समाजात अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण इचलकरंजी येथे पाहायला मिळाले. सौ कलावती सागर खडतारे व सागर खडतारे हे मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी रात्री 10:30 वाजता उपचारासाठी कागवाडे मळा येथील सरस्वती हॉस्पिटल येथे आले असता धावपळीमध्ये त्यांच्या कानातील सुमारे 3 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा हरवल्या होत्या. दरम्यान कागवाडे मळा येथील सूरज बाळासाहेब चावरे यांना हे सोन्याचे दागिने सापडले. त्यांनी ही बाब तत्काळ त्यांचे मित्र रोहन नाईक यांना कळवली. यावेळी रोहन नाईक यांनी जवळच असलेल्या सरस्वती हॉस्पिटलमध्ये पेशंटांना पाहायला येण्यासाठी लोकांची वर्दळ असते, तेव्हा यातीलच कोणाचे तरी हे सोने असावे असा अंदाज वर्तवत रोहन नाईक यांनी सोन्यासंदर्भात सरस्वती हॉस्पिटलशी संपर्क साधला असता हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला सोन्यासंदर्भात कोणाचीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र काही वेळाने पुन्हा हॉस्पिटलमधून रोहन नाईक यांना फोन आला की आत्ताच एका व्यक्तीने सोने हरवले असल्याचे फोनवर सांगितले आहे, असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. त्यानंतर 1 एप्रिल रोजी सायंकाळी संबंधित महिलेच्या घरातील लोकांशी संपर्क साधून दागिन्यांची खातरजमा करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले. यावेळी युवा नेते तथा भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रमोद बचाटे यांचे मित्र रोहन नाईक, सूरज चावरे व पियुष सालेचा यांच्या उपस्थितीत सरस्वती हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर श्रीधर जाधव यांच्यासमोर खडतारे यांना त्यांचे हरवलेले सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत करण्यात आले. यावेळी सागर खडतारे यांनी सूरज चावरे व रोहन नाईक यांच्यासह सर्व संबंधितांचे मनापासून आभार व्यक्त केले. या घटनेमुळे समाजात प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे लक्षात येत आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. काल रात्री मिसेसचं कानातलं हरवलेलं होतं. मग आपले मित्र सूरज दा यांनी रात्री त्यांना 10:30च्या 11च्या आसपास त्यांना मिळालेलं होतं आणि त्यांनी सकाळी आम्हाला ते व्यवस्थित योग्यरित्या माणुसकीच्या नात्यातून आम्हाला परत केलेलं आहे. त्यातून त्यांचे आभार व्यक्त करतो. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन